कधी मेच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस, तर कधी पाऊसच नाही. कसं व्हायचं? असं चाललं तर शेती कशी पिकायची? एकीकडे खत माग आणि एकीकडे खत माग, एकीकडे बाजार वापरून कसं व्हायचं? समजा जगाचं पोषण नाही आणि आमची जशी दळबद्री अवस्था, कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी बाजार वापरून. अशी अवैधिक अवस्था येण्यापेक्षा मरण दे देवा, मरण दे. परवा औषध फवारणीसाठी औषध आणलं, त्याकडे पाहून मनात विचार आला, ते पिऊन जीव द्यावा. आणि आज जनावरांना बांधण्यासाठी कासरा आणला होता, त्याने जीव द्यायचा पण तेवढ्यात तिथं गण्या आला. गण्या म्हणाला की बघ, अरे बघ, तू गेलास ना आमचं कसं होईल. त्याच्या तोंडाकडे पाहता समज सोडलं, पण जीव अजून घुटमळतोय देवा, जीव अजून घुटमळतोय. तू सांग देवा आता काय करू, तू सांग देवा आता काय करू, तू सांग काय करू आता. राम राम मंडळी, आपण पाहिलं जगाच्या पोशिंद्याची ही अवस्था. आपल्याला सर्वत्र हीच परिस्थिती पाहायला मिळते, पण जगाचा पोशिंदा मात्र कणकण खण. निसर्गाची साथ सुटते, सरकारने बी वाऱ्यावर सोडते. त्या मायबाप शेतकऱ्यांचं सांगा काय बरंच बरं. भारत कृषीप्रधान देश म्हणाय पुरताच राहिलाय, त्या शेतीला पिकवणाऱ्या मात्र औषध पिऊन मरून. तिकडं जीव देणार तो शेतकरी आणि तिकडं त्याच्या घरची बी काय वेगळी परिस्थिती नाही. चला तर मग बघूया त्याच्या घरातील हा प्रसंग. गावात एकानं गळफास घेतला, गावात एकानं गळफास घेतला, तेव्हापासून लय हुशार झाले गण्या. गावात एकानं गळफास घेतला, तेव्हापासून लय हुशार झाले गण्या. तले आत्माच्या समजायली, तले आत्माच्या समजायली. वहिनीवर बांधलेली कापड सुकवायची बी दोरी त्यानं काढून लपवून. बहिणीसाठी वावरात बांधलेल्या झोपेची दोरी बी वावरातच लाडून. बापाच्या हाताला मात्र दोरीचा धीर लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या, आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुताईच्या नावानं पाच जाऊ देतो. बाप जिता हात का बन. बापाच्या अंगावर हात टाकून दिसतोय, बापाच्या अंगावर हात टाकून दिसतोय आणि जरासं हात बाजूला झाला तर शेकंदा घामाला दिसतोय. धास्ती खाली त्याच्या मनात. खालच्या गल्लीतला म्हादू काका, खालच्या गल्लीतला म्हादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासून बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप जरी पाहिला तर गण्याच्या काळजात मात्र धुस्स. एवढूसा गण्या फवारणीच्या वेळी मात्र बापाच्या माग माग फिरत. एकेका चड्डीच्या ठिगाला दोन दोन भोकं पडली, एकेका चड्डीच्या ठिगाला दोन दोन भोकं पडली तरी नवीन चड्डी अजून मागितलीच नाही. फाटक्या शर्टासंग तसंच शाळेत जातय. मायनं दिलेल्या चक्कर कोंड्याची भाकरी हसत हसत खातोय. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन दी, पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन दी. ह्यात हिंदी गण्या बापासमोर दप्तराचं उभी गेला. अनमानी पायात काच घुसले, अनमानी पायात काच घुसले हे जर बापाला कळलं तर बाप चप्पल आणाय घेऊन जाईल म्हणून गण्या लंगडत. असं वागायला लागलंय गण्या, असं वागायला लागलंय गण्या. कर्जबाजा पणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या, कर्जबाजा पणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पाहिलं घरातला करता पुरुष कर्ज बाजारपणामुळे जीव द्यायला निघाला की काय. घरातल्या लहान लेकरांपासून ते सर्व त्याच्यावर नजर ठेवून घरची मंडळी आणि शेतकरी फक्त आणि फक्त एकमेकाच्या तोंडाकडे पाहून जगत असताना दिसतात. हे असेपणे जीवन नको असं झालेलं असतं, पण त्यातूनही जगण्याचा प्रयत्न करत असतात. काही आशेचा किरण दिसतोय हेच शोधत. चला तर मग बघूया पुढचा असाच एक प्रसंग. माती परीक्षण करायचं
पावसाची उघडीप मिळेल तर पेरणी करावी म्हणतोय. 2 दिवसात पावसाची उघडीप मिळेल हे तुला कोणी सांगितलं? भविष्य बघायला लागलास काय? असं कुणावर विश्वास ठेवू नकोस रे बाबा. अहो काका, ज्योतिष नाही हो, शेतीचं डॉक्टर आहेस. डॉक्टर हो, त्यांना विचारतोय मी. चला तुम्हाला बी दाखवतो शेतीचं डॉक्टर. चल मित्रांनो, आता सुनील रामू काकांना शेतीमध्ये तंत्रज्ञान डॉक्टर साक्षी यांच्याकडे आपल्या काही शेती करणाऱ्या सहकाऱ्यांसोबत घेऊन जा आणि तेथे त्यांना नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याचं महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करू. चला कसे ते पाहूया पुढच्या प्रसंगी. अरे महेश, काय राम काका काय करतोयस? काय नाही बांधणी करतोय. अरे लावा